मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण 15 जून 2025 रोजी झालेल्या सेट एक्झाममधील पेपर फर्स्टचे विश्लेषण करणार आहोत. प्रश्न क्रमांक 23, 24 आणि 25. त्यातला प्रश्न क्रमांक 23 हा स्क्रीनवरती आहे. काय दिलं आहे? पुढे दिलेल्या संचातील जो संच दिलेला आहे यातील कोणत्याही 5 संख्या यादृच्छिक पद्धतीने म्हणजे रँडमली निवडल्यास खालीलपैकी कोणते विधान निवडलेल्या संख्यांसंदर्भात सत्य असलेच पाहिजे. सत्य विचारलेले आपल्याला इथं. तर आपण त्या संख्या पहिल्यांदा चूज करू. 1, 3, 5, 6 आणि 7. फॉर एक्झाम्पल आपण हे घेतले तर ए ऑप्शन काय आहे? त्यातील कमीत कमी 2 संख्या सम आहेत. मग आता रँडमली घेतलेल्या याच्यामधल्या अशा 2 संख्या आहे की ज्या सम आहेत? नाही. याच्यामध्ये समसंख्या फक्त 6 दिसते आपल्याला, म्हणजे हा ऑप्शन काय असेल? रॉंग असेल. त्यानंतर बी ऑप्शन काय आहे? त्या संख्यांतील जास्तीत जास्त 2 जोड्या अशा बनवता येतील की प्रत्येक जोडीची बेरीज 9 आहे. मग आता प्रत्येक जोडी कोणती? समजा 1 आणि 7 घेतलं तर 1 आणि 7ची बेरीज किती येते? 8. जर आपण 3 आणि 6 घेतले तर 3 आणि 6ची बेरीज किती येते? 9. म्हणजे ही एक जोडी आपल्याला मिळू शकते. पण याच्यामध्ये दुसरी जोडी अशी नाही आहे की ज्यांची बेरीज ही 9 येते. ओके, म्हणजे हे पण उत्तर काय झालं? चुकलं. 2 जोड्या पाहिजे, इथं आपल्याला एकच मिळते. सी काय? त्या संख्यांतील कमीत कमी एक जोडी अशी बनते की त्या जोडीची बेरीज 9 आहे ना. इथं एक आपल्याला मिळालेली आहे, म्हणजे काय? सी आन्सर आपलं करेक्ट असणार आहे. डी काय? त्या संख्यांतील जास्तीत जास्त 3 संख्या सम आहेत. आहे का 3 संख्या? नाही. इथं एकच संख्या आपल्याला सम दिसती आहे, म्हणजे डी ऑप्शन पण काय आपला चुकीचा आहे. तर आपला करेक्ट ऑप्शन काय असेल? सी. त्या संख्यातील कमीत कमी एक जोडी अशी बनते की त्या जोडीची बेरीज 9 आहे. प्रश्न क्रमांक 24. एक बँक गिराहिकास मुदत ठेव योजनेतील व्याजावर खालील पर्याय उपलब्ध करून देते. त्यातील कोणता पर्याय गिराहिकास सर्वात जास्त फायदेशीर असेल? मग आता आपल्याला इथं व्याज दिलेलं नाही आहे, मुद्दल दिलेली नाही आहे आणि दर दिलेला नाही आहे. तर आपण काय करू? आपल्याला ए मध्ये 10% प्रतिवर्षास वार्षिक चक्रवाढ पद्धतीने, नंतर बी ऑप्शन 9% प्रतिवर्षास दर 6 महिन्यांच्या चक्रवाढ पद्धतीने, आणि सी ऑप्शन आहे 8% प्रतिवर्षास दर 3 महिन्यांच्या चक्रवाढ पद्धतीने, आणि डी ऑप्शन आहे 7% प्रतिवर्षास दर महिन्याच्या चक्रवाढ पद्धतीने. तर मग आपण काय करणार? जर आपल्याला दर दिलाय, फॉर एक्झाम्पल आपण ऑप्शन ए घेऊया. याच्यामध्ये दर काय दिला आहे? 10% दिलेला आहे, बरोबर. म्हणजे काय येईल? दर बरोबर 10%. त्यानंतर मुदत दिलेली नाही आहे, पण आपण काय करणार? 1 वर्ष. ओके. जर आपण ऑप्शन ए घेतला तर त्याच्यासाठी 10% दर दिलेला आहे प्रतिवर्षास, म्हणजे 1 वर्ष. ओके, म्हणजे मुदत आपली काय दिलेली आहे? 1 वर्ष दिलेली आहे. नंतर मुद्दल, म्हणजे आपण हे बाय ऑप्शन सॉल्व करणार आहोत. मुद्दल किती आहे? 100 रुपये. मुद्दल दिलेली नाही आहे, पण आपण गृहीत धरू 100 रुपये. मग आता चक्रवाढ व्याज, त्याचं सूत्र काय आहे? चक्रवाढ व्याज बरोबर पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर डिवाइड बाय 100 रेस टू टी, दॅट मीन्स पिरियड दर मायनस पी. आता ह्याच्यामध्ये जर व्हॅल्यू टाकल्या तर आपल्याला आन्सर मिळते 110 वजा 100 बरोबर 10 रुपये. ओके, म्हणजे पहिल्या ऑप्शनसाठी आपल्याला किती मिळणार? 10 रुपये. जर आपण हीच व्हॅल्यू ऑप्शन बी मधला जर दर घेतला 9% आणि मुदत आपल्याला 6 महिन्याची दिलेली आहे, तर 6 महिन्याचं जे सूत्र आहे तर ते कसं आहे? चक्रवाढ व्याज बरोबर पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर डिवाइड बाय 100 रेस टू पॉवर 2t मायनस पी. याने जर सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर मिळतं आहे 9.20 रुपये. जर आपण सी ऑप्शन
घेतला तर त्याच्यासाठी चक्रवाढ व्याज हे प्रत्येक वर्षासाठी हे वेगळं असणार आहे. बरोबर 8% दिलेलं आहे, म्हणजे दर आपल्याला 8% दिलं आहे आणि मुदत ही काय दिली आहे, दर 3 महिन्याची, म्हणजे 3 महिन्यासाठी आपल्याला चक्रवाढ व्याजाचं सूत्र लिहायला लागणार आहे. मग आता ते सूत्र काय आहे तर P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R डिवाइड बाय 4 इंटू 100 रेज टू पॉवर 4t मायनस P. जर यांनी सॉल्व केलं तर याची व्हॅल्यू आपल्याला मिळते 8.24 रुपये. आणि जर 60% प्रति वर्षास म्हटलेलं असेल तर याची व्हॅल्यू काय असणार आहे, प्रति वर्षास दर महिन्याच्या, म्हणजे दर महिन्यासाठी काय असेल चक्रवाढ व्याजची व्हॅल्यू P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R डिवाइड बाय 12 इंटू 100 रेज टू पॉवर 12t मायनस P. जर याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या तर आपल्याला मिळतं आहे 7.22 रुपये. तर मग आता फायदेशीर काय, जास्त फायदेशीर असेल तर जेवढी अमाऊंट आपली जास्त असेल ते फायदेशीर असणार आहे. म्हणजे ऑप्शन ए मध्ये आपल्याला 10 रुपये मिळत आहेत, ऑप्शन बी मध्ये आपल्याला 9.20 रुपये मिळतात, ऑप्शन सी मध्ये आपल्याला 8.24 रुपये मिळतात आणि ऑप्शन डी मध्ये आपल्याला 7.22 रुपये मिळतात. जर जास्त फायदेशीर आहे ऑप्शन ए, म्हणजे आपलं ए ऑप्शन हे काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. एका काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण h सेंटीमीटर, पाया b सेंटीमीटर व उंची t सेंटीमीटर आहे तर खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात मोठे आहे. मग आता सर्वात मोठे विचारलेलं आहे, आपल्याला काय दिलं आहे, काटकोन त्रिकोण दिलेला आहे. काटकोन त्रिकोणामध्ये हा जो कर्ण आहे तो काय असतो, सगळ्यात लांब असतो पाया आणि उंचीपेक्षा. मग याला h म्हटलं, पाया दिलेला आहे b आणि उंची दिलेली आहे t. मग याच्यासाठी काय करणार आपण, सपोज याला त्रिकूट, जर पायथागोरसचं त्रिकूट जर माहीत असेल तुम्हाला तर बघा, त्रिकूट कशाला म्हणतात, जर कर्णाची व्हॅल्यू 5 दिलेली असेल, उंची ही 4 असेल आणि पाया हा जर 3 असेल तर कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, हे सूत्र आपल्याला वापरायला लागणार आहे. मग आता इथं पाया काय दिलेला आहे, 4चा वर्ग अधिक उंची पाया 3 दिलेला आहे, 3चा वर्ग आणि उंची 4चा वर्ग, असं 9 अधिक 16 बरोबर 25 आणि 25 हे वर्गमूळ कशाचं आहे तर 5चा आहे. बरोबर कर्णाची व्हॅल्यू किती आलेली आहे, 5. म्हणजे ह्या संख्यांना काय म्हणतात, पायथागोरसचं त्रिकूट असं म्हणतात. मग आता इथं जर आपण व्हॅल्यू टाकली, जर याची व्हॅल्यू आपण 5 घेतली आणि डिवाइड बाय टी आहे, टी काय आहे 4 आहे, ओके. नंतर बी ची व्हॅल्यू काय आहे 3 डिवाइड बाय 4, टी ची व्हॅल्यू काय आहे 4 डिवाइड बाय 5, बी ची व्हॅल्यू आहे 3 डिवाइड बाय 5. मग आता ज्या गुणोत्तरामध्ये छेदस्थानी असलेली संख्या अंशस्थानी असलेल्या संख्येपेक्षा जर मोठी असेल तर हे पॉईंटमध्ये जाईल, म्हणजे हे दोन्ही आन्सर काय होतील, रॉंग होतील. आता राहिला प्रश्न बीचा. बीमध्ये पण काय आहे की जो काही अंश आहे तो काय आहे, मोठा आहे, छेद काय आहे अंशापेक्षा मोठा आहे, ओके. छेद हा मोठा आहे, अंश हा लहान आहे, म्हणून हा पण ऑप्शन काय होईल, डिस्कार्ड होईल. राहिलेला फक्त ए ऑप्शन. आणि याचं जे आन्सर आहे ते पॉईंटमध्ये मिळत नाही, 1 पॉईंट समथिंग ही व्हॅल्यू असणार आहे, त्याच्यामुळं सर्वात मोठे गुणोत्तर जे आहे ते ए असणार आहे. धन्यवाद.